जर तुम्ही कोकणी हाव आणि तुमच्या घरात शादी आहे तर सध्या लोकांची एकच डिमांड आहे की 1 तोला सोनं कमी द्या, पण आमच्या रिश्तेदारांची नानकडे द्याल की हाय क्वालिटीची आणि बेस्टच्या क्वालिटीची पाहिजे. म्हणून मी आता आलोय गोरेगावला. आणि गोरेगावला आहे मी मॉडर्न बेकरीला. तर मी आले नानकड्यांची ऑर्डर द्यायला. मी हे आता मॉडर्न बेकरी गोरेगावला आणि माझ्यासोबत आहेत शेजाद भाई, जे मॉडर्न बेकरीचं माशाल्लाह ओनर आहेत. शेजाद भाई, तुम्हाला सगळ्यात पहिले मुबारकबाद. अल्लाह तुम्हाला कामयाबी देव आणि तरक्की देव. की तुम्ही जी एक हा चालू केले हा की ज्या चीजसाठी लोकांना मुंबईला जायला लागायचा, म्हणजे जसं बाकी बटर बिस्किट हे टोस्ट बिस्किट सगळं मिळत होता, पण त्यात पण तुम्ही व्हरायटी आणून जी म्हणजे क्वालिटी जास्त आणून बाकीचे हे प्रोडक्ट्स वगैरे आहेत ते आणून तुम्ही जी आपला जो हा एरिया आहे त्याच्या लोकांना एकदा थोडासा एक बेस्ट ही चीज मिळली की जवळ सगळं मिळते. तर जरा थोडासा आम्हाला सांगा की काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि कैसा काय तुम्ही हे सगळं खाय बनते काय बनते कसं जरा आपल्या पब्लिकसाठी जरासं सांगा. सगळ्यात पहिले तुमचा खूप शुक्रिया, तुम्ही आवरा किमती टाइम काढल्या आणि आयल्या. तर हा जो कन्सेप्ट आम्ही स्टार्ट केला बेकरीचा, बेकरी सगळ्यावर बेकरीचा मोप आहे, पुन्हा खबर आहे. आपल्या ह्या टप्प्यात जवळजवळ n नंबर ऑफ बेकरीज अवेलेबल आहेत. पण आमचा थोडा एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन थिंकिंग होती की आपण जर टार्गेट करू तर आपण टेस्टला टार्गेट करू. आणि टेस्ट सोबत मेन होता हायजीन आपला. कारण आपण स्वतः जेव्हा बाहेर जातो काही खायला तर आपण पहिले ही बघतो की साफसफाई किती आहे, तो सर्व करणारा माणूस कैसा आहे काय आहे. पण त्या हिशोबाने सगळ्यांना मध्यनजर रखते हुए आपण टेस्टला जो आहे ना, आम्ही नवीन प्रोडक्ट्सला इम्प्लिमेंट केल्या. आता मी स्वतः पहिले गल्फला होतो, हया काही अरेबिक डिशेस वगैरे आहेत, तर त्या अरेबिक डिशला हया आपण कैसा प्रमोट करायचा आणि कन्व्हिनियंट म्हणजे कस्टमरच्या बजेटला पण तो आयला पाहिजे. आम्ही कस्टमायझेशन आणि कन्व्हिनियन्सी हे दोघांना घेऊन आता आम्ही बेकरीचा स्टार्ट केला. तर सगळ्यात पहिले आम्हाला चॅलेंज होता की बेकरीचा सेटअप हा खूप मोठा सेटअप आहे, म्हणजे प्रत्येक माणसाच्या बसची बात नाही सेटअप करायला. तर जवळजवळ मी आणि माझा बारका भाऊ आम्ही 1 वर्षापासून त्याच्या मग ती स्टडी प्लॅनिंगला हवं तर कैसा करायचा, काय काय वस्तू आपण ठेवू, काय काय प्रोडक्ट आपण तयार ठेवू. तर आम्ही मग स्टार्ट केल्या की बाई चला आता बिस्मिल्ला करायची आपल्याला. लास्ट 6 महिन्यापासून मुंबई पुणे भट्टीसाठी काय लागणार आहे, प्रोडक्ट खतनं मिळणार आहे, होलसेलर कोण आहेत, ओव्हन खंचा घ्यायचा, काय कैसा घ्यायचा, जागा किती लागेल आपल्याला, हे सगळ्यांचा आमचा तो चालू होता. आणि फायनली मग अल्हम्दुलिल्लाह सगळ्यांचा सेटअप ही केला. तर स्वतःची भट्टी टाकल्यावर होम बेक स्वतःची भट्टी टाकल्यावर थया आणि बेकरीचा स्टार्ट केल्यावर तर थया प्रोडक्शन होते, मॅन्युफॅक्चरिंग होते आणि तत्न मटेरियल आपल्या बेकरीत येत आहे. हा झाला सगळ्यात आपला पहिले. दुसरी कन्सेप्ट असा होता की टोस्ट बिस्किट तर सगळी मिळतात, टोस्ट पण मिळतात, रेग्युलर सगळी लोक खातात आहे टोस्ट, पण तिनला थोडा टेस्ट कैसा द्यायचा. तर समजा एक नवीन आमचा इम्प्लिमेंट झालेला आहे चोको टोस्ट. तर इनात थोडा चॉकलेट मस्का सोबत थोडा चॉकलेटचा फ्लेवर आणि हा एक माझा नवीन आहे मावा आणि रस्क, म्हणजे केकच्या आसपासचा टोस्ट. म्हणजे तुम्ही चात बुडवल्या तर तुम्हाला तो केक आणि टोस्टचा एक फिलिंग द्यायला पाहिजे. तर तो एक कन्सेप्ट आम्ही नवीन घेऊन आला. आणि एक बटर आहे, बटर नॉर्मल मिळतात तर तिला क्रॅकर स्टाईलला म्हणजे तुम्ही तोंडात आईसा पण ते बटर तुम्ही खाऊ शकता. तुम्ही स्वतः पण इन्शाल्लाह बघा तर तो बटर तुम्ही डायरेक्ट तोंडात टाकल्या का तुम्हाला तो मेल्ट फिलिंग देईल ऐसा, म्हणजे तुम्ही सुक्का पण बटर ऐसा खाऊ शकता. तर ह्या कन्सेप्टला आम्ही घेऊन चाललो. दुसरी बात अशी होती का माझी वाईफ आणि भावाची वाईफ ती लोकांनी प्रोफेशनल कोर्स केलेले आहेत. आज आपलं बेकिंग आहे, कस्टमायझेशन, वेडिंग केक बोला, अॅनिव्हर्सरी केक बोला, बर्थडे केक आता मोठ ट्रेंड चालू आहे. काही पण जायला का बर्थडे केक आणा घरासाठी, हे कस्टमर प्रिफर करतात. तर त्यांचा जो हुनर आहे त्यांना आपल्याला समोर आणायचा. आता कोर्स करून घरात बसून पण चालणार नाही. आता कोर्स करून त्या लोकांनी पहिले प्रॅक्टिस केले, जवळजवळ 1 वर्ष त्या प्रॅक्टिसवर त्यांचा चालू होता. घरात तुमचा जायला हा केक बनवल्या, तो केक बनवला, स्टेटसवर टाकल्या, मग आमचे रिलेटिव्ह वगैरे आहेत त्यांना मग टेस्ट करावता, बघा कैसा आहे, काही इम्प्रूव्हमेंट करायचं आहे काय. आता पण जे कस्टमर येतात आपल्या जवळ त्यांना आम्ही स्वतः बोलतो बाई काही फीडबॅक असेल तर आम्हाला द्या, रिव्ह्यू द्या सगळं. तर मग कस्टमायझेशन जेव्हा चालू झाला आहे बनवण्याचा तर मग आम्ही नवीन फ्लेवर आणले. आता हा बेंटो केक हा नवीन सिरीज आहे, हा आपल्या टप्प्यात अवेलेबल नाही आहे. मग कुनाफा चीज,
कुनाफा बेक केक्स, म्हणजे व्हरायटी ऑफ केक्स अवेलेबल. मग छोटे मफिन्स आहेत, डोनट्स आहेत, हे सगळे आपल्यावर मिळत नाही. आणि मिळतात पण असतील, पण जो मटेरियल आम्ही वापरतो मेन, आम्ही जसं मी बोलू का टेस्ट, तर बोलतात ना चीप थिंग्स आर नॉट गुड अँड गुड थिंग्स आर नॉट चीप, सीधी बात आहे. तर जो मटेरियल आम्ही वापरतो क्वाईट एक्सपेन्सिव्ह आहे. तर तीनच्या पैकी जो टेस्ट तुम्हाला मिळेल ना, तर तुम्हाला टेस्ट सिंपल केक किंवा पेस्ट्री वगैरे तो मिळणार नाही टेस्ट. कसं आहे, ज्या हिशोबाने आसपास बिमारी आणि हेल्थ इश्यूज होत चालत आहेत, लोक स्वतः आता प्रिफर करतात की 4 पैसे जास्त घ्या, पण जरा हायजीन आणि तुम्ही जी चीज यूज करता आहात ते बेस्ट काही यूज झाले पाहिजे. सही बात आहे. तर ही खूप जरुरी आहे. माझं बिलीव काय आहे, जो खाणारा माणूस आहे त्याला म्हणजे टेस्ट पसंत येते, काही वस्तू तो पैसे नाही बघणार. त्याचा काय भाई टेस्ट चीज बेस आहे, आपल्याला कन्व्हिनियंट मिळते आहे आणि हायजीनला आहे, तर आम्ही घेणार. आणि सोबत आम्ही काय केलं, आपला हा काउंटर आहे होममेड, हे पण चिकन समोसा, कटलेट, पुरी, पफ्स वगैरे हे सगळे शॅलो फ्रायला आम्ही ट्राय करतो हे करायला. डीप फ्राय आणि शॅलो फ्राय मध्ये फरक आहे. मिनिमम ऑइलला आम्ही हे करतो. आणि जो पफ आहे आपला तो स्वतः भट्टीमध्ये बेक होतोय, तर काही त्यांचा ऑइलचा काही हीच नाही. तर अल्हम्दुलिल्लाह तो कन्सेप्ट घेऊन, आणि मग अरेबिक थोडासा, जसं हे लोफ आहेत, समून बोलतात त्या, हे आम्ही स्टार्ट केलं. हे समून आहे, हा, तर हे समून आहे ते आम्ही स्टार्ट केलं. मग कुनाफा चीज केक हा सगळा स्टार्ट केलं, आणि अल्हम्दुलिल्लाह कस्टमरचा रिस्पॉन्स मिळतोय, चालू आहे. अजून व्हरायटी पण येतील. बेस्ट बात आहे, कारण काय आता शादीचा पण माहोल आहे. बऱ्याचशा लोकांचा आपल्याकडे तुला माहिती आहे की आपल्याकडे घर शादी असला घर भरायच्या पहिले डबं भरतात. घरात जो येतोय तो बिना नाश्त्याने गेला नाही पाहिजे. एकदा आपल्या घरात जी कोण खाला, त्याची मावशी असेल ती पहिले डबा खोलणार, 2 नानकटाय का असेल ती फरसाण थोडासा वेफर ती पहिले देतात. तर ह्या चीज आता खूप जरुरी आहे. कारण लोकांचं काय असतं, आता प्रत्येकाचा थोडा स्टेटस थोडा लोकांनी आता थोडा वाढवलं, स्टँडर्ड पण वाढले की बाबा काही द्यायचा तो बेसच द्यायचा. ऐसा दुसरी बात, लोकांना आता ह्या लोकांना आसपास आपला हा बहुतेक आपला मुस्लिम एरिया आहे, सगळे आपले हिंदू बांधव वगैरे पण आहेत, पण मुस्लिम एरिया जास्त असल्यामुळे फायदा असा होते की जी आपली लोक गल्फला आहेत त्यांना हातनं आपण बेस ह्याच्यातला प्रोडक्ट ते धाडू शकतो. बटर असतील, स्लेस असतील, तर ती हातनं धाडतात काही लोक, तर त्याला तो फायदा होईल की बेस्ट चीज मिळेल त्यांना, आणि यातनं हायजेनिक जातील. जसं तुम्ही बोलता आहात की आपल्या घरात बनते सगळं पूर्ण टोटली होते, कस्टमाइज आहे, बेस्ट प्रोडक्ट यूज होतील. जी काही चीज असेल तुम्ही यूज करतो, जसं इसेन्स वगैरे तुम्ही कसं काय यूज करता, डायरेक्ट जो फ्रेश नॅचरल एसेन्स वगैरे येतात त्याला आम्ही फोकस करतो. केमिकल्स वगैरे काहीच नाही. तो एक बेसिक आहे. आणि दुसरा आपल्याजवळ एक ही आम्ही एजन्सी घेतल्या, चॉकलेट्स वगैरे एजन्सी आहे. हा कसा आहे, ग्लुटीन आणि व्हिगन फ्री चॉकलेट्स आहे. म्हणजे कोको पावडर येते, कोको चॉकलेट 70% त्याच्यासोबत फ्लेवर दिलेला आहे. त्यापैकी स्ट्रॉबेरी आहे, नटी बार आहे, तर हे पण हेल्थचा बेस आहे. लहान पोरांना पण हा खाऊ शकतात. इन्स्टिट्यूट ऑफ अदर चॉकलेट जे खातात त्यांच्यामध्ये जर हे यूज वापरतात ते खातात, त्यांना तवरा ही नाही बेस आहे. आता आपल्या लहान पोरांना आपण ही देऊ शकतो. ह्याच्या पहिले जी पोरांना मार खाल्ली नाही चॉकलेट बिस्किटसाठी, तर आई बापून ओरडणार नाही, खा बाबा. तिना कसं प्रोटीन बार्स आहेत, कंपाऊंड चॉकलेट आहे. प्रोटीन बार म्हणजे जिम करणारी लोक आहेत, त्यांना प्रोटीन लागते. फिटनेस फ्री ह्याचा बोलले, पफचा बोलले, डायरेक्ट बेक होऊन येते, त्यामुळे काही मसला नाही. आणि म्हणजे कसं व्हेज आहे की नॉनव्हेज, व्हेज पण येते, नॉनव्हेज पण येते. चॉईस तुमची आहे. तुम्हाला कसं आम्ही मल्टिपल व्हरायटीज ठेवतो, चॉईस ठेवतो कस्टमरची, कारण आपल्याला प्रत्येक कम्युनिटी कस्टमर आहेत अल्हम्दुलिल्लाह. तर त्याप्रमाणे आपण कॅटेगरी केल्या, व्हेज पण ठेवलं आणि नॉनव्हेज पण आहे. आणि म्हणजे दोघा तिघा मला लास्ट टाइम आता मिळली होती, जेव्हा तुमची ओपनिंग झाली तेव्हा दोघा तिघांशी माझी बात झाली, तर ते मला त्यांनी सांगले की ऐसा आहे की एक्सपेन्सिव्ह आहे थोडासा, मग ती मोर थोडीशी 19-20 प्राइस आहे ऐसा. बेकरी बोलल्यानंतर ऑलमोस्ट थोडा सेम आहे, एक्सपेन्सिव्ह का आहे, पण मी हाय बात समजला म्हणा की जास्त तुमचा जो प्रिफरन्स आहे तो तुला हायजीन आणि क्वालिटीवरती आहे. पण तुम्ही जसं तुम्ही आपण प्रोडक्ट टेस्ट केला आपण, मला पण असं वाटतंय की बाबा जर तुम्हाला क्वालिटी आणि जर ही पाहिजे असेल, टेस्ट बेस्ट पाहिजे असेल, थोडासा पैसे तुमचे जास्त जातीलच, पण त्यासोबत तुम्हाला प्रोडक्ट बेस्ट मिळते. प्रोडक्ट बेस्ट आणि मेन ही जी आपली कॅटेगरी आहेत ना, ह्या कसा सिस्टम चालतंय, यांचा पॅकेट सिस्टम चालतंय. पण आपण पॅकेट सिस्टमच्या ऐवजी आपण वेटवर कॉन्सन्ट्रेट केलं. आता जसे दुसरे लोक हे करतात, जे आपण प्रोडक्ट येतात त्या पॅकेटवर येतात, म्हणजे 140 ग्राम 160 ग्राम असं ते पॅकेट असतं, त्यांची प्राइस कमी मिळते, 40-50 रुपये होऊ शकते. माझा प्राइस त्यांना 50 रुपये किंवा 60 रुपये माझा प्रोडक्ट आहे, पण हा वजनाला तुम्हाला 250 ते 230, 280, 290 ऐसा मिळेल. तो वजनाला तो जास्ती आहे, पॅकेट वजनाला जास्ती मिळेल. आपले लोक पाकिटवरती बघतात, त्यांना असं नाही तो 40ला मिळतंय, तुमचा 50ला आहे किंवा 60ला आहे, तर का माझा 50 आहे का 60 आहे, तर हा जवाब आहे की त्याला वजनाला आपला जास्त आणि तुम्हाला टेस्ट देतो. माहिती काय सगळ्यात मोठी चीज असते, जसं मी मगाशी पण बात झाली तेव्हा बोललो की लोक प्रायव्हेट हॉस्पिटल का प्रिफर करतात, 4 पैसे जास्त जातात, 4 पैसे डबल पैसे जास्त जातात.
पण ते प्रिफर काय करतात, साफसफाई असतं, हायजिनिक असतं. सरकारी हॉस्पिटलला सगळं आता आलेलं आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सगळं आहे, पण लोक घाबरतात. मग सुईनी बेस वापरला नाही ना, लोक दवा बेस लावला, किती हायजीनचा लोक हे करतात. 4 पैसे जास्त राहतील पण तुम्हाला हायजिनिक आणि बेस्ट. आता इथं बघायला आमचे सोबत आहेत, त्यांना ऍप्रन घालून ग्लव्स वगैरे असतात, सगळं पुरा ही म्हणजे कस्टमर आला की तो सॅटिस्फाय झाला पाहिजे की मी जो घेत आहे. आता 10-15 मिनिटं पहिले आपल्या जवळ नाशिकचे कस्टमर होते, पास होते. हा, तर त्यांना पहिले त्यांनी एक पफ टेस्ट केले, त्यांना आवरा बेस वाटला की जवळ मला 5 का 6 पफ घेतले, बिस्किट टेस्ट केले, तर ते 1.5 किलो बिस्किट पार्सल घेऊन गेले अल्हम्दुलिल्लाह. तर ही चीजे आहेत काय बोलतात ना, टेस्ट मिळला तर माणूस सोडत नाही. सही बात आहे. आणि तुम्ही एकदा या, टेस्ट बघा, आहे क्वालिटी बघा, हायजीन बघा, आणि एकदा घेऊन जा. आणि शादीचे पण तुम्हाला ऑर्डर आहे, नान मिळेल, खबूस पण मिळतील, नानकट आहे, बिस्किट्स आहे, सगळं ऑन ऑर्डर. पण पिझ्झा बेस वगैरे पाहिजे क्वांटिटीला, बर्गर बन्स आहेत आपले, जेन्युइन बर्गर बन्स येतात, ऐसा नाही हाताने त्या साचेत आपण बनवतो, ते बर्गरची जी साईज येते बन्सची ते जेन्युइन असते ऐसा. बाकी अरेबिक आपले केक्स आहेत, हामूस वगैरे पण ठेवताय मी अल्हम्दुलिल्लाह, हामूस आहे, मुतब्बल वगैरे सगळं ठेवताय मी. पण ज्याची जे चॉईस आहे घेऊन जाऊ शकते. बघा तुम्ही रेग्युलर तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत, जे तुम्ही आपण रेग्युलर खाता येतं हे तर तुमचं, पण शादी बियाशी रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स आहेत तुमचं, नानकट असतील किंवा तुमचं कस्टमाइज केक जसं बोलेल, केक्स वगैरे आता कसा थोडा मॉडर्न होत चाललाय जमाना, कस्टमाइज केकचा जमाना आहे की बाबा नवशा फोटोग्राफर आहे तर फोटोग्राफरची थीम असेल, किंवा नवशा मग बुलेट लवर आहे तर बुलेटची थीम असेल, तर असं केक्स वगैरे पण तुम्हाला आहे सगळं मिळतील. माझी तर एक शादी झाली आता, दुसरी जर केली तर 100% हातनं सगळं घेऊन जाईल. तुमच्या जीवनात ज्या मुलाच्या बाकी आहेत त्यांनी एकदा व्हिजिट करा. आहे मिठाई तुमचं काय नानकट वगैरे असतील, काय केक वगैरे असतील तर तुम्ही एकदा घेन जा, कारण तुम्ही जोपर्यंत आहे एकदा येत नाही, या विजिट करा, टेस्ट करा, फीडबॅक द्या, मग तुम्ही काय चीज आहे जी जरूर. मग खूप शुक्रिया चालू केल्या. मग बेस्ट बात झाली, कारण लांब लांब जायला लागत होता, ऑर्डर येत नव्हती. मग वटण्याला मागवलं आहोत तर मेहंदीला येतंय, मेहंदीला मागवलं आहोत झाल्याच्या बाद ऑन टाइम तुम्हाला मिळेल सगळं जो काय तुमचा आहे. आम्ही हाजीर आहोत प्रत्येक इंच्यासाठी. जजाकल्ला. अच्छा, जैसा आता ऐसा असते की शादी बियातल्या माणसाला टाइम नाही मिळत की बाबा ऑर्डर दिली पण हाणायला कोण नाही, कारण जो तो बिझी असते. ऐसा असते कुणाचा कोण बाहेर आहे, नवशा गाव मेहंदीच्या रातची येते, सोबत रिश्ता येत नाही. मग अशा टाइममध्ये समजा मोठी ऑर्डर असेल तुम्ही ऑर्डर आम्ही स्वतः डिलिव्हरी देऊ. स्वतः डिलिव्हरी म्हणजे आमचा टार्गेट असं आहे की या साईडला आपला महाड जायला, आपला मोरबा आहे, या साईडला मानगाव आहे, समजा आपण मसल्यापर्यंत इन्शाल्लाह पोहोचायची कोशिश करू. बल्कि ऑर्डर आहे त्यांचा तर आम्ही स्वतः ती डिलिव्हरी कव्हर करू. तर तिनात काही पण असो, तुमचा वेडिंग केक असो, ड्रीम केक असो, सेल्फी केक असो. सेल्फी केक म्हणजे सेल्फी आता एक नवीन ट्रेंड चालू आहे, ते एक टीम वगैरे येतात असे, तिनात केक बाय डिफॉल्ट ते प्रेस करतात, त्यांच्यावरती सेल्फीचा फोटोज वगैरे ठेवलेला असतात. मोप आहेत काही कस्टमायझेशन ते लोकांना माहित खबर आहे, तर ते लोक बोलतात आम्हाला हा केक पाहिजे. आम्ही ती जो काय कस्टमाइज केलेला आरामात ते आपली डिलिव्हरी त्यांच्या घरात. फक्त आवडच आहे की आम्हाला 1 ते 2 दिवस पहिले बोला, ताकि आम्ही आरामात तिला डेकोरेट करू, कस्टमाइज करू प्रॉपर, आणि आम्ही तुमची ऑर्डर जे फुलफिल करू. तर आपला काय सोशल मीडियावरती काय हँडल आहे की मॉडर्न बेकरीच्या नावाने हँडल आहे अल्हम्दुलिल्लाह, स्टार्ट झाला. इंस्टाग्राम हँडल आहे, लाईक करा, लिंक देऊन ठेवू, फॉलो करा. त्यातलं तुम्हाला नवीन नवीन प्रोडक्टचे पण मी मिळेल, प्रोडक्टचा फोटो येतील, व्हिडिओ येतील, ही सगळं त्यातलं ऍड होऊन येईल. म्हणजे तुला समजेल की बाबा काय ऑर्डर करायचं काय नाही. स्क्रीनवरती नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तुमची जर ऑर्डर मोठी आहे तर ती लोक घरपोच पण करतील तुम्हाला. पण शादी जर तुमचा शादीचा वगैरे हे प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असतील, ते परचेस करायचं असेल तर कमीत कमी किती दिवस पहिले सांगायला लागेल? कमीत कमी 3 दिवस तरी पहिले बोला. 3 दिवस पहिले तरी सांगा. कस्टमायझेशनला घ्यायचं आहे, जर मोठा कस्टमायझेशन आहे तर सेट करायला लागतंय. व चीज आहे तर चीजला सेट करायला 4 ते 5 तास जातात. मग त्यांच्यावरती मग स्टफिंग येते, मग दुसरी डिझाईन्स वगैरे आहे. तर ऍटलीस्ट एक 2-3 दिन पहिले बोलले की मटेरियल वगैरे अरेंज करून आम्ही ते कस्टमाइज करून डिलिव्हरी देऊ शकतो. चला, ही होती मॉडर्न बेकरीची व्हिडिओ. आणि जसं तुम्ही बघला की एकदम डिफरंट आणि एकदम अलग टाईपच्या व्हरायटीज आहेत आणि खूप जबरदस्त प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही हाय पण काही प्रोडक्ट्स आहेत जसं पॅटीस वगैरे आहेत, त्या पफ आहेत. तुम्ही केव्हा आईला बायकोसोबत, तुमच्या सख्या बायकोसोबत आणि पोराला घेऊन आले हातचे पण खाऊ शकता, ऑर्डर पण घेऊन जाऊ शकता, काही टेन्शन नाही. आणि ऑर्डर पण एकदा या व्हिजिट करा. व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला समजणार काय प्रोडक्ट आहे काय नाही. जास्त काही लांब नाही, सगळ्यांसाठी जवळ आहे. गोरेगावचं असं होतंय की मानगाववाल्यांना पण जवळ आहे, सेंटरला मसलावाल्यांना पण जवळ आहे, एकदम महाडवाल्यांना पण जवळ आहे. सेंटरला काही लांब नाही. स्क्रीनवरती यांचा नंबर आहे, कॉल करा, ऑर्डर सही करा. इंस्टाग्राम आयडी पण आपण टाकलेले आहे, स्क्रीनशॉट बघा, त्याला फॉलो करा. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला प्रोडक्टची मालूमात मिळेल. होम बेक आहे, सगळा हायजिनिक आहे, केमिकल्स फ्री आहे सगळा. जसा लहानपर्यंत तुम्ही प्रोडक्ट सांगा ते ग्लुटन फ्री आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. बिंदास घेऊन जा, बिंदास खा, खुश राहा आणि दुआ द्या आम्हाला.
आणि एकदा या विजिट करा. विजिट करा. शुक्रिया मोहम्मद. जजाकल्लाह खैर.